नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सुधाकर भाऊ आता संगीत नाटकासाठी निरूपाला सोडून परीला घेऊन जाताच निरूपाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. सत्याने मात्र या निरूपाची चांगली जिरवायचं ठरवलेलं असतं. तर इकडे आता पंकज आणि देविका परीला आतमध्ये रूममध्ये घेऊन येतात. आता परीची एकच बडबड चालू असते, मला इंडियात इन्व्हेस्टमेंट करायची, इथे मला माझा बिझनेस सेट करायचा आहे, मला इन्व्हेस्टमेंट करायची. तेव्हा पंकज लागते, ए झोप ना बेडवरती, काय तेच 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 बोलते, काय करावं हिला. तेव्हा देविका मला ती झोपली, ती झोपेतच होती. पंकज, अरे तुझं काय, चल बरं. तेव्हा पंकज लागतो, बेबी अगं ही झोपली खरी, पण त्या सत्याला शोधावं लागेल की. अगं तो सत्यासुद्धा हिच्यासोबत बाहेर होता, मी बघितलं, चल चल आपण त्याला शोधूया. असे म्हणत पंकज आणि देविका बाहेर येतात. तेव्हा देविका म्हणू लागते, ए पंकज गप्प बैस रे तू, काय सत्याला शोधून तिला शोधू, हे बघ ती झोपेत होती आणि सत्याही रूममध्येच असेल, थांब बरं आपण बघूया. दोघेही आता त्यांच्या रूममध्ये येतात. सत्या बेडवरती झोपलेला असतो. आता पंकजला तर धक्काच बसतो, अरे बापरे, हा सत्या इथे कसा आला, मगाशी तर इथे नव्हता ना. सत्या मात्र मस्त घोरत असतो. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, पंकज अरे मग तो वॉशरूमला गेला असेल, बिंडोक, नाही तर झोपेचं ना खोबरं केलंय तू माझ्या. पंकज आता नीट कान उघडे ठेवून ऐक, आता जर माझी झोप मोडण्याचा प्रयत्न केला ना तर मग मी काय करेल तुला माहीत पण होणार नाही, नीट लक्षात ठेव. असे म्हणत देविका पटकन आता मीरा शेजारी झोपून घेते. त्याच वेळेस आता पंकज सत्याजवळ जातो आणि लागते, सत्या तो तूच होता हे मला माहिती आहे, मी लवकरात लवकर तुमचं हे सत्य बाहेर काढणार म्हणजे काढणार. असे म्हणत सत्य आता जोरात घोरू लागतो. आता पंकजला खूपच राग येतो. तेव्हा पंकज लागते, ए घोरायचं नाही, माझ्या रूममध्ये घोरायचं नाही. सगळे आता झोपलेले असतात. तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी सुधाकर भाऊ आणि सत्यजित परीच्या रूममध्ये आलेले असतात. हा सगळा प्लॅन आता परीला हाताशी धरून सत्याने आखलेला असतो. त्या प्लॅनमध्ये सुधाकर भाऊ निरूपा तिला चांगला जळवण्यासाठी केलेला असतो. कारण निरूपा माझ्या बापाला खूप काय काय बोलली, त्यामुळे तिला आता तिची जागा दाखवायची, म्हणून सत्याने परीला इकडे बोलावलेलं असतं आणि हा सगळा डाव आखलेला असतो. त्याच वेळेस परी म्हणू लागते, सत्या अरे पण त्या पंकजला हे सगळं खरं वाटलं ना, त्याला वाटलं की मी झोपेतच बडबड करते आणि मग काय गेलं रूममध्ये निघून. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे बघ परी, हा बबड्या आहे ना, हा डोक्याने पूर्ण गेलेला आहे, त्याच्या डोक्यात ना फक्त खोकच आहे, त्याला काय बी समजत नाही. पण त्या निरूपाचं काय, तिचं कुठपर्यंत आली गाडी, नाही म्हणजे तुला काही बोलली का. तेव्हा परी म्हणू लागते, निरूपा अरे तिची तर अशी ना वाट लागली, आता फक्त जळून जळून फुटायची बागी राहिली ती, दुसरं काहीच नाही. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, हे बघ सत्यजित आणि परी, आता बाद झाला, पुरे झाला, आपण हे नाटक थांबवूया का. त्यावर सत्य म्हणू लागतो, बाप अरे काय बोलायलाय तू, हे नाटक थांबवायचं म्हणजे अजिबात जमणार नाही. त्या दिवशी तुला ती किती बोलली, तुझी गरिबी, तू आम्हाला काहीच दिलं नाही आणि आजवर फक्त हालाकीचे दिवसच काढलेत. त्यामुळे या निरूपाला आता तिची लायकी दाखवायचीच आहे आपल्याला. त्यामुळे बाप हे नाटक असंच कंटिन्यू ठेवायचं, अजिबात काही गडबड गोंधळ करायची नाही. त्यावर परी म्हणू लागते, चालेल, मला तर नक्कीच आवडेल, निरूपाचा जळफळाट होताना बघायला मला खूप आवडते. असे म्हणत सत्या आणि परी एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि जोरजोरात हसू लागतात. तेवढ्यात आता किचनमध्ये पाणी घेण्यासाठी पंकज आलेला असतो. आता मात्र सत्या आणि परीचा हसण्याचा आवाज ऐकून पंकजला तर धक्काच बसतो. रूममध्ये नक्कीच कोणीतरी, कोण आहे असे म्हणत पंकज आता पटकन परीच्या रूमजवळ येतो आणि दरवाजाला कान देऊन आता काय बोलतायत हे ऐकण्याचा प्रयत्न करू लागतो. तेवढ्यात आता लगेच हॉलमध्ये मीरा आलेली असते. आता मीराचं लक्ष या पंकजकडे जातं. मीरा पटकन आता पंकजला ओरडतच म्हणू लागते, पंकज अरे तू इथे काय करतोय. आता सत्या सुधाकर भाऊ सगळ्यांना हा आवाज ऐकू आलेला असतो. त्याच वेळेस सत्या परीला म्हणू लागतो, शांत, हा बबड्या बाहेर बोलणं ऐकतोय वाटतं. त्याच वेळेस आता मीरा पंकजजवळ येते आणि लागते, पंकज तू इथे काय करतोय. तेव्हा पंकज लागतो, हे दरवाजाला खूप धूळ झाली ना, म्हणून मी चेक करून बघत होतो. कसं आहे ना, परी आता एवढ्या
लांबनं आपल्याकडे आली ना, मग तिच्या रूममध्ये कसं स्वच्छ पाहिजे ना, म्हणून चेक करत होतो. तू स्वच्छ करून घे हा, मी आलोच असे म्हणत पंकज तिकडनं निघून जातो. आता तेवढ्यात निरुपा तिकडे आलेली असते. त्याच वेळेस आता मीरा म्हणते, सासूबाई तुम्ही कुठे चाललायत? चला आता आपण नाश्ता करून घेऊया. तेव्हा निरुपा म्हणते, एवढं जोरात ओरडायला काय झालं? मी तुझ्या समोरच आहे ना, मग हळू आवाजात बोलू शकतेस तू, आणि मी परीला बोलावून आणते. त्यावर मीरा म्हणू लागते, नाही नको सासूबाई, मी आत्ताच एवढ्यात त्यांच्या रूममधनं आले. त्या मला म्हणाल्यात की त्यांना आधी आंघोळ करायची, मग ब्लॅक कॉफी घ्यायची आणि नंतर ते नाश्ता करणार आहे, त्यामुळे तुम्ही नाही गेलं तरी चालेल. तेव्हा निरुपा म्हणू लागते, बरं ठीक आहे, पण मी एकदा भेटून येते, काही हवं नको बघून येते. त्यावर मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो सांगितलं ना, ते आत्ताच आंघोळीला गेल्यात आणि त्यांनी आतमधनं दरवाजाही बंद केलाय आणि मला सांगितलं की थोडा वेळ कोणी रूममध्ये येऊ नका. आता मग कसं जाणार ना तुम्ही? त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, चला मग नाश्त्याला बोलवते मी सगळ्यांना असे म्हणत निरुपाही तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता सत्या आपल्या बापाला म्हणू लागतो, बाप निरुपा गेली वाटतं, चल आता आपल्याला या रूममधनं हळूच बाहेर पडावं लागेल. सत्या आणि सुधाकर भाऊ दोघेही आता रूममधनं बाहेर आलेले असतात. तर त्यानंतर सत्या आता बाहेर जे काही झालेलं असतं ना, त्यामुळे हसतच आपल्या रूममध्ये येतो. आता लगेच मीरा म्हणू लागते, हो हसताय काय? तुमचं आणि त्या परीचं बोलणं हा पंकज चोरून ऐकत होता आणि बाबाही होते ना तिकडे. अहो मग जरा इकडे तिकडे लक्ष असू द्या ना. तो पंकज दरवाजाला कान देऊन तुमचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत होता. त्यावर सत्य म्हणू लागतो, धुमकेतू ऐकू दे, त्या बबड्याला जे काय ऐकायचं आहे ना ते ऐकू दे. आता बघ त्या बिंडोक बबड्याला असं जाळ्यात अडकवतो ना की नावाचा सत्या तो कधी बी विसरणार नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो पण जर सासूबाईंना जर तुमच्यावर डाऊट आला ना, मग अवघड होईल. त्यावर सत्य म्हणू लागतो, धुमकेतू असलं काय बी होणार नाही. बघ आता या निरुपा आणि बबड्याची मी कशी जिरवतो, तू बघतच राहशील असं सत्याने ठरवलेलं असतं. तर इकडे आता दुपारची वेळ झालेली असते. सगळेजण आता हॉलमध्ये निवांत गप्पा मारत बसलेले असतात. आता निरुपा लगेच ॲप्पल कापण्यासाठी चाकू घेऊन टेबलजवळ बसलेली असते. आता ॲप्पल कापण्याचं तिचं काम चालू असतं. त्याच वेळेस सत्या बापाला आणि परीला खुणावतो. आजी मीरा सगळे या प्लॅनिंगमध्ये सामील असतात निरुपाची जिरवण्यासाठी. आता लगेच इथे परी म्हणू लागते, सुधू मग सांग ना, तुझा संसार कसा चालू आहे सुधू? त्याच वेळेस सुधाकर भाऊ तोंड वाकडं तिकडं करून आता निरुपाकडे बघू लागतात. निरुपा आता गप्पा बसून मागे वळून बघत असते. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, कसला आलाय ग संसार? आपलं म्हणायचं जे पदरात पडलं ना तेच नशिबी आलं. अशी गंमत झाली माझ्या सुधाची. खरं तर ना परी, मला तूच सून म्हणून आवडली होती, पण काय करणार, आता नशिबाचे भोग म्हणून वेळ मारून न्यायची, अशी गंमत झाली. आता निरुपाला तर मात्र खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, जेव्हा माझे पिताश्री तुमच्या सोबत असायचे तेव्हा ते आनंदावस्थेमध्ये असायचे आणि आता त्यांची अत्यावस्था झाली आहे. त्यांच्या या आयुष्यातला गुलाब निघून गेला आणि त्यांच्या आयुष्यात फक्त आता काटे उरलेले आहेत. निरुपाला तर खूपच राग येतो. निरुपा रागाने सत्याकडे बघू लागते. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, हो कॉलेजमध्ये असताना माझ्या बापांच्या आयुष्यात गुल होता, म्हणजे गुलकंद होता, आणि आता बापाच्या आयुष्यातला गुल निघून गेला आणि फक्त हाती कंद राहिलेला आहे. अशी अवस्था झालेली आहे आमच्या पिताश्रींची. त्यावर लगेच आता परी म्हणू लागते, सत्या अरे कसली व्यथा मांडली तू सुधाची या स्पष्ट मराठी भाषेत. एक नंबर हा, एकदम हाडाचा प्रोफेसर दिसतोय तू, एकदम भारी मराठी जमते हा, खूप छान. तेव्हा सत्य म्हणू लागतो, खूप खूप अभिवादन तुम्हाला. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, परी अगं माझ्या सुधाचं ना खरंच नशीबच फुटकं म्हणायचं. त्याच्या पदरात ही निरुपा पडली आणि मग काय, त्याचा हा संसार रळ्यापळ्याचाच झाला. काय करणार, आता जे भोग असतात ते भोगावेच लागतात. निरुपाला आजीचा खूप राग येतो. त्यावर लगेच आता परी म्हणू लागते, हो सुधू तुला एवढं सहन करावं लागतंय? सुधू जर मी तुझी बायको असते ना तर मी असं होऊच दिलं नसतं रे, पण काय करणार, आता मी तुझी बायको नाही आहे ना. आता निरुपा मात्र खूपच भडकते. त्याच वेळेस आता पटकन ती उठून सुधाकर भाऊंजवळ येते. सुधाकर भाऊ आता परीचा हात हातात घेतात आणि म्हणतात, परी जे झालं ते झालं, आता माझा संसार निरुपाबरोबरच आहे आणि असाच मला स्वीकारावा लागेल.
त्यावर लगेच परी म्हणू लागते, सुधू तुला जर या अवस्थेमधनं बाहेर निघायचं असेल तर मी तुझी नक्की मदत करू शकते, हवी ती मदत करू शकते. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, पिताश्रींना अशाच एका आधाराची गरज होती आणि तुम्ही त्यांना हा जो आधार दिलाय ना त्यामुळे त्यांना अगदी हलके झाल्यासारखे वाटत आहे. तेव्हा निरूपा म्हणू लागते, झालं तुमच्या गप्पा मारून झाल्या असेल तर इन्व्हेस्टमेंटबद्दल झालं का, काम झालं असेल तर बोलूया का आपण त्याबद्दल. त्यावर लगेच परी म्हणू लागते, निरूपा इन्व्हेस्टमेंट तर होतच राहणार आहे गं, पण माझी खरी मोठी इन्व्हेस्टमेंट तर तुम्ही माझ्यापासून हिरावली. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय आम्ही, कधी, कुठं, केव्हा. त्यावर परी म्हणू लागते, सुधूला नाही का माझ्यापासून दूर केलं, हीच तर खरी माझी इन्व्हेस्टमेंट. आणि मी ठरवलं आहे, इंडियात आल्यापासून मी खूप विचार केला, इथे सगळ्यात महत्त्वाचं माझं काय असेल तर तो म्हणजे माझा मित्र सुधू, आणि त्यामुळे मी पूर्णपणे वेळ सुधूला देणार आहे. तेवढ्यात लगेच आता निरूपाला मात्र खूप राग येतो. तेवढ्यात सत्या आता बापाकडे बघून हसू लागतो. आता सुधाकर भाऊंना फोन आलेला असतो. सुधाकर भाऊ पटकन फोन उचलतात. आता त्यांनी 2 संगीत नाटकासाठी तिकीटं बुक केलेली असतात. तेव्हा ते फोन बंद होताच निरूपाला म्हणू लागतात, निरूपा आज आपण जाऊया, संगीत नाटकाचे 2 तिकीट बुक झालेत, आपण जाऊया. त्यावर निरूपा म्हणू लागते, काय संगीत नाटक, शी या असल्या नाटकाला कोण जातं, मला खूप बोर होतं. नाही 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 नाही, मी माझ्या मैत्रिणींसोबत किट्टी पार्टीला जाणार आहे, असे अगदी झटक्यात निरूपा सांगू लागते. त्याच वेळेस आता लगेच निरूपा तिकडनं निघून जाते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बाप जर आता निरूपाला यायचं नसेल संगीत नाटकाला तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या या सहचारिणीला नाही म्हणजे सखीला घेऊन जा, हो की नाही, अगदी छान नाटक बघा. आता मात्र सगळेजण या सत्याला हसू लागतात. त्याच वेळेस सत्याचा निरूपा स्टाईल मारू लागतो, अगदी असं चालू लागतो डुलत डुलत, आणि मला संगीत नाटक बघायला नाही आवडत, मला किटी पार्टीला जायचे, अशी आता ॲक्शन करून दाखवतो. सगळेजण हसू लागतात. तर इकडे आता पंकज बेबीला रूममध्ये सांगत असतो, हे बघ बेबी, मला ना नक्कीच काहीतरी डाऊट वाटतोय, या परीबरोबर सत्या आणि बाबा मिळून प्लॅनिंग करतायत, काहीतरी आपल्याला फसवतायत. तेव्हा देविका म्हणू लागते, गपरे पंकज, असं काहीही नाही आहे, मला वाटलं होतं रात्री तू झोपेत बरळतोय पण दिवसाही तू तेच बोलतोय पंकज, अरे काय झाले तुला. त्यावर पंकज लागतो, बेबी अगं हेच खरं सत्य आहे, अगं बघितलं ना ती परी त्या मीरा आणि सत्याबरोबर कशी वागते. ती पार्टीत मीराला काय म्हणाली माहिती, मला अशीच सून हवी होती, ती म्हणजे मीराला सून मानते आणि सत्याला मुलगा. हे बघ बेबी प्लीज मला समजून घे, मी जे काही बघितलं आहे ना ते अगदी खरं आहे आणि त्यानुसार मला हे वाटतंय, आणि ती परी आणि सत्याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. त्यावर लगेच देविका म्हणू लागते, बेबी उगाच कुठला विषय कुठेही जोडत जाऊ नको, असं काहीही नाही, आणि या डोसक्याला ना एवढा ताण देऊ नको, उगाच काहीतरी होऊन बसायचं. त्यामुळे आता हा सगळा विचार सोड आणि चल बाहेर पटकन, असे म्हणत आता देविका हसतच तिकडनं निघून जाते. तेव्हा पंकज लागतो, शी कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही, पण मी या सगळ्याचा शोध घेणार म्हणजे घेणार, सोडणार नाही मी, या परी आणि सत्याचं हे पितळ उघडं पाडणार म्हणजे पाडणार. असे म्हणत आता लगेच हातात जणू बंदूकच आहे असे 2 बोटं बंदुकीसारखे समोर करत पंकज हॉलमध्ये आलेले असतो. तेव्हा पंकज लागतो, चला आज मला मिशन परी आणि सत्या पार पाडायचे, आज बाबांना आणि या परीला मी रंगे हात पकडणार. बाबा इकडे कुठेच बाहेर दिसत नाही, त्यामुळे बाबा नक्की या परीच्या रूममध्येच असणार. आज यांना रंगे हात पकडून हा पंकज यांचं पितळ उघडं पाडणार. असे म्हणत आता त्या बोटांची बंदूक करून पंकज दरवाजाजवळ येतो. चला आता मी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावणार. असे म्हणत पंकज पटकन दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय, रूममध्ये कोणीच नसतं, रूम रिकामी असते. आता पंकजला धक्काच बसतो, परी घरात कुठेही नाही आहे, बाबाही कुठे दिसत नाही आहे, नेमकं गेलेत कुठे. त्याच वेळेस आता खिडकीतनं डोकावून सत्या आणि मीरा बघत असतात. तेव्हा पंकज पटकन जेवणाच्या टेबलवरती बसतो आणि विचार करू लागतो, नेमकं बाबा आणि ही परी गेले कुठे असतील, काय चालू आहे. सत्या मीराही घरात दिसत नाही आहे, नक्कीच हे सगळे बाहेर तर गेले नाही ना, नेमकं काय गौड बंगाले हे शोधून काढावंच लागेल. तेवढ्यात आता पाठीमागनं निरूपा येते आणि पंकजच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा पंकज घाबरतो आणि म्हणतो, मम्मा मम्मा काय चालू आहे, तुला दिसतंय ना. तेव्हा निरूपा लागते, घाबरे तुझं काय तेच तेच, काही चालू नाही आहे, आणि उगाच कुठला विषय कुठे जोडून माझं डोकं खाण्याचा प्रयत्न करू नको.
त्यावर पंकज लागतो, मम्मा तू कुठे होती? तेव्हा निरुपा म्हणू लागते, मी तर किट्टी पार्टीला गेले होते. तेव्हा पंकज लागतो, मम्मा परी आणि बाबा घरात नाही आहे, नेमकं कुठे गेले तुला माहिती आहे का? त्यावर निरुपा म्हणू लागते, काय घरात नाही आहे, मग कुठे गेले? त्यावर पंकज लागतो, मम्मा ती परी आणि बाबाही नाही आहेत आणि सत्या आणि मीराही कुठे दिसत नाही आहे. तेवढ्यात सत्या म्हणू लागतो, धूमकेतू चल आता आपली एंट्री करायची वेळ झाली. त्याच वेळेस आता सत्या आणि मीरा येत. तेव्हा निरुपा म्हणू लागते, बघ पंकज बघतोय ना, अरे ते दोघेही इथेच आहे, उगाच काहीतरी बोलतो. त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते, सत्या तुझे बाबा कुठे आहेत? त्यावर सत्या म्हणू लागतो, निरुपा पण मी का सांगू? तेव्हा निरुपा म्हणू लागते, उलट उत्तर देऊ नको, तुझ्या नाटकाचे मी तुला पैसे पुरवते ना, मग सांगितलं ना तसंच वागायचं आणि तशीच उत्तरं द्यायची. तेव्हा सत्या म्हणू लागतो, बरं झालं निरुपा तू मला आठवण करून दिली, चल आण माझे पैसे आण. निरुपाला खूप राग येतो. निरुपा आता आतमध्ये जाते आणि 500ची नोट घेऊन येते आणि सत्याच्या हातात देते. सत्या ती 500ची नोट अशी बबड्याच्या चेहऱ्याजवळ नेतो. बबड्या मात्र अशी जीभ बाहेर काढून त्या पैशांकडे बघत असतं. कधी मला पैसे भेटतील असं झालेलं असतं. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, तुला कामाचे पैसे मिळाले ना, चल बोल खरं खरं, हे कुठे आहेत, परी कुठे आहेत? त्यावर सत्या म्हणू लागतो, निरुपा अगं बाप आपल्या सहचारिणीला घेऊन आता नाटकाला जाणार होता, पण त्याच्या सहचारिणीने त्याला नकार दिला आणि ती किट्टी पार्टीला निघून गेली. आणि मग काय, बापाने दुसरा निर्णय घेतला. बाप आता त्याच्या संतनीला घेऊन गेलाय. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय संतनी ही कोण आहे? त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो, संतनी म्हणजे बापाची सखी, बापाची मैत्रीण. थोडक्यात मला हेच समजावून सांगायचं आहे, निरुपा तू नाटकाला गेली नाही म्हणून बाप परीला त्याच्यासोबत घेऊन गेलाय. आता निरुपाला धक्काच बसतो, काय परीला घेऊन गेलेत नाटकाला, येऊ दे यांना घरी, बघतेच मी आता, असे म्हणत निरुपा खूपच भडकलेली असते. तर आता त्यानंतर सत्या धूमकेतूला म्हणू लागतो, धूमकेतू चला आता आपण आपल्या विश्राम कुटीकडे जाऊया, असे म्हणत सत्या आणि मीरा तिकडनं निघून जातात. निरुपा मात्र आता रागानेच एकटक विचार करू लागते. तेव्हा पंकज लागतो, मम्मा बघ बघ, अगं बाबा त्या परीला घेऊन गेलेत बाहेर फिरायला. मम्मा मला असं वाटतंय आपले बाबा आपल्यापासून दुरावले जात आहेत. ती परी त्यांना घेऊन तर जाणार नाही ना मम्मा, मला भीती वाटते. तेव्हा निरुपा म्हणू लागते, असं होणारच नाही आहे, आता मी पण बघते जे पॉप त्या परीला घेऊन कसे नाटकाला गेलेत. त्याच वेळेस आता सत्य येतो आणि लागतो, निरुपा अगं फक्त नाटकालाच नाही, अगं तिथे सगळीकडे अंधार असेल आणि माझे पिताश्री त्यांच्या संतनीबरोबर म्हणजे त्यांच्या सखीबरोबर नाटक बघत असतील. आणि मग काय, या अंधाऱ्या हॉलमध्ये त्यांच्या हाताला हात लागणार आणि मग दोघेही एकमेकांकडे बघून जोरजोरात हसणार आणि असे पॉपकॉर्न उडणार, पॉपकॉर्न खाणार, संगीत बघणार, खूप मज्जा येणार ना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, सत्या गप्पा बैसा, असं काही होणार नाही आहे, चल जा तुझ्या रूममध्ये जा. आता सत्या पुन्हा तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता सत्याला मात्र खूपच हसायला येत असतं. तेव्हा लगेच पंकज लागतो, मम्मा आता काय करायचं? तेव्हा निरुपा म्हणू लागते, येऊ दे तुझ्या पॉपला येऊ दे, नाही त्यांचे पॉपकॉर्न उडवले ना तर नावाची निरुपा नाही, असे म्हणत निरुपा मात्र आता इथे खूप भडकलेली असते. संध्याकाळची वेळ झालेली असते तरीही अजून सुधाकर भाऊंचा काही तपास नसतो. निरुपा मात्र हॉलमध्ये अशी हातावरती हात देऊन आता सारखी रागाने एकटक बघत आता खूपच भडकलेली निरुपा इथे वाट बघत असते. त्याच वेळेस आता सत्या, रवी, रिया, मीरा सगळेजण हॉलमध्ये असतात. तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो, सत्य दादा काय झालंय? सत्या आता खुणावून गप्प बैस असे म्हणू लागतो. आता सत्याने गाणं म्हणायला सुरुवात केलेली असते, परी ग परी ए ग माझ्या घरी आणि होशील का ग माझ्या बापाची नवरी. आता मात्र निरुपाला राग येतो. त्यावर निरुपा म्हणू लागते, सत्या गप्प बैस, असं काही बोलायचं नाही, येऊ दे आता त्यांना घरी. तेवढ्यात दरवाज्यातनं सुधाकर भाऊ आणि परी येतात. आता परीने घट्ट सुधाकर भाऊंचा हात पकडलेला असतो. तेव्हा ती आता सुधूला म्हणत असते, सुधू अरे किती छान नाटक होतं ना, खूप दिवसांनी बघितलं, खूप मज्जा आली.
त्याच वेळेस आता भडकलेली निरुपा मात्र दोघांकडे अगदी एखाद्या फुगलेल्या फुग्यासारखं बघत असते. आता सुधाकर भाऊ मात्र घाबरतात. त्याच वेळेस आता सत्या मात्र या निरुपाकडे बघत असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आजी आणि सत्या गप्पा मारत असतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, आजे तू ना जरा बापाचं लग्न करायला घाईच केली. खरं तर ही परी जर तुझी सून असती तर किती भारी झालं असतं ना. निरुपा या दोघांचं बोलणं गुपचूप ऐकत असते. आता निरुपाला धक्काच बसतो. काय परी सून हवी होती यांना? त्यावर आजी म्हणू लागते, हो ना, ही परी एक नंबर भारी होती आणि सुधूचं आणि तिचं खूप जमायचं. माझ्या सुधूला लय समजावून घेतलं असतं तिने. खरंच ही माझी सून हवी होती. तेव्हा सत्य म्हणू लागतो, मग आजे एक काम करायचं का, तुझ्या सुनाची आदली बदली करायची का? नाही म्हणजे निरुपाच्या जागी तुला ही परी सून आणायची का? आता निरुपाला धक्का बसतो. त्यावर निरुपा म्हणू लागते, काय? नाही 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 नाही, असं करू शकत नाही हे लोक. मी पण बघते कशी माझी जागा त्या परीला देतात ते. आता मात्र सत्या आजी मिळून या निरुपाला कसा धडा शिकवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.